स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रद करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केली गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. रसिय सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोणी संगमावरी स्नान करोणी. जप ध्यान आटपोणी मागुती येती गावंत. सेवे करे बरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते. माध्यान्ह स्नान करोणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हा सकमी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना फुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. एवोनिया दर्शन देती बाळप्पाचे ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी. एवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेली भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे रसिय सरस्वती येती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा संमत. श्रुते सदा परिसोत एकादशोऽध्याय गोडः. श्रीरस्तु शुभं भवतु.